सखदेवनी त्या गोडाऊन मध्ये काही फ्रॉड केले, हे जे वावटळ उठवलं ते सुद्धा ऐश्वर्या मॅडमनीच। शेवटी तिच्या हातातच सगळं होतं। हा करेक्ट आहे, खूप जुनं आहे नाही का। 8 लाख रुपये जे मी बँकेमधनं काढले ना सर, तुझी फ्रॉड सिग्नेचर करून, त्यातले 2 लाख रुपये मी ऐश्वर्याला दिले कमिशन म्हणून। तुम्ही त्या दिवशी कोणीही विश्वास ठेवला नाही या गोष्टीवर, पण एका दिवसाला किती पैसे काढायचे हे लिमिट ऐश्वर्याने मला सांगितलं, नीलशी बोलून। ऐश्वर्या खरंच सांगतो, हे सगळं सत्य जर तू सांगितलं असतं तर या लोकांनी तुला माफ केलं असतं, पण हे सत्य त्यांना कळावं म्हणून मी आज बोललो। माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर। आजपासून या मुलीला आपल्या कंपनीमध्ये पाऊल टाकू द्यायचं नाहीये। रूपम कॉस्मेटिक्सचा आणि तुझा संबंध संपला ऐश्वर्या। नाही बरोबर आहे मॉम, आपल्या कंपनीत विश्वासू माणसं लागतात आणि ही लाज वाटते मला तुझी। मॉम प्लीज माझं ऐकून घ्या। बस एकही कारण सांगू नकोस, कारण तुझं एकही कारण पुरेसं असणारच नाहीये। तू गुन्हा तसा केलाय की तुला खरं तर घराबाहेर काढायला पाहिजे, पण नाही, तसं नाही ना करू शकत मी। माझ्या नीमची बायको आहेस ना, त्याच्याशी लग्न करून आपल्या घरात आली आहेस तू, माझ्या घरची लक्ष्मी म्हणून दुर्दैवानं। पण तुमच्या दोघांच्या लग्नात मी तुझ्या आईवडिलांना वचन दिलं होतं की या मुलीचं निरीक्षण करेन, तिला सांभाळेन, म्हणून नाही काढू शकत तुला घराबाहेर मी, पण कंपनीतून बेदखल तर नक्कीच करू शकते, हो ना? सारंग, तुम्हाला विचारत होतास ना रे, ती पोरगी आपण कंपनीत काम करायला घेऊ शकतो का? तर हो, तू ठरव या पोरीला कुठली जबाबदारी द्यायची ती दे, आणि उद्यापासून ही पोरगी आपल्या बरोबर आपल्या कंपनीमध्ये काम करायला येईल।